मंगलानि भवन्तु सुखकरता विवरता वार्ताभिमानी योरे योरे करे कुरुवादरासि सर्वांगी सुंदर विजयन्तु भाति कंठी करते मानवतावासी जय देव मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शनार्थे मनः सर्वे मात्रे मनः कामना पूर्ति जय देव अगदी स्पष्ट कसं आहे की याबाबतची भूमिका स्पष्ट आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी केली आहे। पोलिसांनी CCTV फुटेज तपासावं, पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही, कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही, ती गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने हेही त्यांनी सांगितलं।
जे काही एव्हिडन्स पोलिसांकडे येतील त्यानुसार त्या ठिकाणी कार्यवाही होईल. हे महायुतीचं सरकार आहे, हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे टीकाकारांनी. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी या गोष्टीचा खुलासा कालही केला, पण तरीसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये खुसपट काढून मग हेच का नाही आहे, तेच का नाही, अहो येणार सगळं येणार. आणि त्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, अतिशय पारदर्शीपणे याचा तपासही होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्या ठिकाणी शासन. ज्या प्रकारे पोर्शे प्रकरण झालं होतं त्याच प्रकारे हे हिट अँड रन कायदा सगळ्यांना समान दिसत हे सगळं सांगितलेलं आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी काल अतिशय क्लिअरली सांगितलं आहे. पण तरीसुद्धा काहीतरी खुसपट काढून वेगळे रंग देण्यामध्ये माहीर असणारे खूप कलाकार या ठिकाणी आहेत राज्यामध्ये आणि ते वातावरण भडकवायचं काम करत आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याचे CCTV सुद्धा फुटेज चेक करण्यात येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. CCTV फुटेजमध्ये छेडाछाड करण्यात आली असा एक आरोप. अहो काही सांगता येईल, आता मला खूप काही बोलता येईल, पण मी तुम्हाला काय म्हटलं, मी बाप्पाच्या दरबारात आहे. अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये आपण आहोत, कशाला घाणीत तोंड मारायला लावताय मला. दीपक सर विचारा. आज हिंदुस्थानाच्या पहिल्या गणपतीचा आरतीचा मान काय सांगा, काय भावना व्यक्त? नाही, दरवर्षी मी या ठिकाणी येते आणि एक नवीन ऊर्जा घेऊन, वर्षभराची नवीन ऊर्जा गणरायाकडनं मी घेऊन जात असते. मला माझ्या भावाचा पुनीतचा अगदी सार्थ अभिमान आहे की त्याने मी गेली कित्येक वर्ष येते आहे. सगळ्या याचा कायापालट केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एवढंच नाही, ज्या पद्धतीने मानाच्या गणपतींना येते तसे छोट्या मोठ्या मंडळांनाही भेटी देते आणि सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात की ताई प्रश्न पडला होता की गणेशोत्सव पुढे करावा किंवा नाही करावा, पण मदतीचा हात पुनीत बालनच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आणि पुन्हा एकदा जोरात पुण्याच्या गल्लीबोळामध्ये आपण पाहतोय की गणेशोत्सव मोठ्या अगदी उत्साहाने साजरा होतो आहे. गणरायाकडे माझ्या या भावासाठीही मी मागितले की त्याच्या मागची इडापिडा सगळी जाऊ दे, गणरायाने अधिकचं बळ पुनीतला द्यावं की जेणेकरून तो आणखीन चांगली सेवा गणेश बाप्पाची करू शकेल. काही सुषमा अंधारेंनी टीका केली होती, पुनीत बालन यांच्यावरती टीका केली जाते. मी काय म्हटलं, आज उगाच कुणाची नावं घेऊन मला माझं विटाळावायचं नाही आहे. गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे एवढंच मी सांगेन. तो जितकं करतो आहे कणभर तर कुणी करावं आणि मग बोलावं. जो करतोय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तो आणखीन जोराने काम करेल. पाय खेचणं किंवा वाटेल तसं बोलणं, आता हे पाहतोय तुम्ही, पण मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मला माझं तोंड वाईट करायचं नाही आहे, विटाळावायचं अजिबात नाही आहे. मी बाप्पाच्या दरबारात आहे आणि जो बाप्पाची चांगली सेवा करतो आहे त्यांना विचारा ज्यांच्यासाठी काम करतो आहे, ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय करतो आहे. त्यामुळे मला वाटतं फार बोलायला नको आहे. परमेश्वराने सगळ्यांना सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं. महायुतीच्या आमचे एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांना बाप्पाने बळ द्यावं की अधिकाधिक आणखीन जनतेसाठी ते काम करू शकतील. गणपती बाप्पा.